सकाळी माझे व्याही आणि विहीनबाई आमच्या घरी आल्या 7:30च्या दरम्यान आणि त्यांनी 7:35ला मला इन्फॉर्म केलं की अशी घटना झाली आहे. त्याबद्दल अजून ऑफिशियली अजून काही मेसेज आला नाही आहे. त्यांचे ग्रुप कॅप्टन तुमच्याशी बोलतील आणि त्यानंतर जवळपास 15-20 मिनटानंतर ग्रुप कॅप्टन साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पूर्वेश इज नो मोर. त्यांनी ते एकदम आमच्यासाठी खूप मोठा आघात होता आणि ज्या कारणासाठी तो देशसेवेच्या म्हणजे त्यांनी एक विडा घेतलेला होता 8व्या वर्गापासून की मला एअरफोर्सलाच जायचं आहे आणि फायटर पायलटच बनायचं आहे. ते त्यांनी त्याच्या मेहनतीनं ते अचीव केलं आणि देशाची सेवा करता करता आज तो या जगात नाही. ही फार दुःखद घटना आहे माझ्यासाठी. लहानपणापासून त्याची इच्छा होती की 8व्या वर्गापासून त्याची खूप इच्छा होती की त्याला एअरफोर्सला फायटर पायलटच बनायचं आहे आणि ते त्याचं स्वप्न होतं. तसं मुलीचं स्वप्न होतं की तिला IIT मुंबईलाच जायचं आहे. तसंच याचं एक स्वप्न होतं की नाही मला एअरफोर्सलाच जायचं आहे. दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या. त्या व्यतिरिक्त आम्ही एक स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम केला होता आणि त्यांच्या स्वप्नाची पूर्ती झाली म्हणून सगळ्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना इथे इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही सुंदर एक कार्यक्रम केला होता की मुलांचं जर स्वप्न जर पूर्ण झालं आणि जी इच्छा आहे देशाची सेवा करणे तर त्याचे बाळकडू असं म्हणा की आमच्या आईवडिलांकडून म्हणजे त्याच्या आजी आजोबांकडून त्यांना मिळालेलं आणि त्यात सगळ्यात आमचे म्हणजे हिरो म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा त्यात भाग आहे आणि दोन्ही मुलांना वाचनाची फार आवड होती आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःला त्यांनी घडवलं. ज्यांनी जे ठरवलं ते त्यांनी अचीव केलं आणि आज नाही आहे. ही फार माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. एक मी सगळ्या मित्रांना सांगायचो की मी फार जगातला सगळ्यात सुखी बाप जर कोणी असेल तर तो मी आहे. कारण माझे दोन्ही मुलं चांगल्या पोस्टवर चांगल्या ठिकाणी आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वप्नानुसार ते त्यांनी अचीव केलेलं होतं. त्यामुळे माझ्यासारखा म्हणजे ज्याला आपण संयमी म्हणा किंवा समाधानी वडील त्या नात्यानं मला फार अभिमान होता माझ्या मुलांचा. पण आज त्या गोष्टीचा मला फार दुःख होत आहे की त्याची जी दुःखद घटना आणि दुःखद समाचार इथपर्यंत पोचला त्याबद्दल मी वरच्याला मी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर शेवटचं बोलणं कधी झालं होतं? शेवटचं माझं परवाच्या दिवशी बोलणं झालं होतं. कौटुंबिक आमचं म्हणजे ग्रुप चालायचा व्हॉट्सअपवर. ग्रुपमध्ये आम्ही बोलायचो मुलगी जावई मुलगा आम्ही सगळे मिळून. त्यात आपल्या नेहमीच्याच रुटीन गोष्टी बोलायचं. जेवला की नाही काय जेवला काय नाही काय खाल्लं त्यानंतर आज काय ॲक्टिव्हिटी केल्या मुलीला विचारायचं मुलगी त्याला विचारायची की तू असा कर तसा कर. तर ते सगळं डिस्कशन चालायचं.